जे जे आपणाशी ठावे इतरांशी द्यावे, शहाणे करावे सकळ जन. बाबा आमटे म्हणतायत, हे तरुणा पायी शृंखला असू देत, मी गतीचे गीत गाईन आणि दुःख उधळण्याचा आता आसवांना वेळ नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी अडथळे येत असतात. मग त्या अडथळ्यांना सामोरं ठेवून रडत बसायचं की पुढे चालायचं हे जनाने ठरवणं आवश्यक. पेला अर्धा भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा. कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. या मान्यवरांनी गाणं म्हणत जगण्याचा वसा घेतला आणि काही दिशा दाखवण्याचा आपापल्या मुलांना प्रयत्न केला. ते आपल्या समोर उपस्थित आहेत आज. मी त्यांना विनंती करतो की आपण आपली आधी ओळख द्यायची, आपलं नाव, आपली शाळा एवढं सांगायचं, मग आपण पुढील त्यांच्या मुलाखतीला सुरुवात करणार. श्री चौधरी सर यांना मी विनंती करतोय की आपण आपली माहिती सांगा. नमस्कार, मी राजेंद्र तुळशीराम चौधरी, हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालय बोरिवली पश्चिम या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्य करतो आहे. मी राहणार रुजुदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथून आहे. सातवीत असतानापासून वर्तमानपत्रामध्ये लिखाण माझं सुरू आहे. 9वीत असताना पहिला लेख आरक्षणावरती माझा प्रकाशित झाला. 9वीत असताना दैनिक देशदूतमध्ये उपसंपादक म्हणून 1 वर्ष कार्य केलं. दैनिक सकाळमध्ये 14 वर्ष पत्रकारितेचं काम केलं. माझं व्यासपीठ नावाचं मासिक मालाडून प्रकाशित होतं, त्याचा कार्यकारी संपादक म्हणून 6 वर्ष काम केलं. मी मुंबईकर हे साप्ताहिक मासिक, त्याच्यामध्ये 5 वर्ष मी लिखाण काम केलं आणि जर्नलिझम मधून मी पत्रकारितेची पदवी घेतली आणि गेल्या 5 वर्षापासून भारत 24 तास या YouTube चॅनलवरती पत्रकार म्हणून काम करत आहे. एक कवी म्हणून माझं पहिला कविता संग्रह हा अमृतवेल प्रकाशित झालेला आहे आणि आता दिवाळीमध्ये माझा दुसरा कविता संग्रह वडिलाच्या नावाचा, दिवा तुळशीरामाचा, ज्यामध्ये 150 कविता आहेत. या कवितेचं, या पुस्तकाचं प्रकाशन आमचे मित्र अशोक काका नायगावकर यांच्या हस्ते दिवाळीमध्ये होणार आहे. धन्यवाद. माहिती सरांनी आपल्याला थोडक्यात दिलेली आहे. आपण आता दुसऱ्या मान्यवरांना त्यांना त्यांची ओळख सांगण्याची मी विनंती करतो. माझं नाव प्रवीण कुमार दिगंबर सोनवणे. शाळा सुविद्या प्रसारक संघाचे मनोहर हरिराम सोगले विद्यालय, बोरिवली पश्चिम, गोरे. लहानपणापासूनच सरांनी जसं सांगितलं की आईच्या गर्भात असल्यापासून संस्कार होतात, त्याचप्रमाणे माझी आई मी गर्भात असल्यापासून तिचे वाचन, आध्यात्मिक वाचन किंवा मारुती स्तोत्र असेल, गणपती स्तोत्र असेल, वेगवेगळे गाणे असतील, गीत रामायणाचे गाणे रेडिओवर त्यावेळेस गाजले असेल, ते गाणं असेल किंवा ऐकणं असेल, अशा गर्भसंस्कारांनी मी त्या गर्भात असावा. आणि नंतर म्हणजे पहिले गुरु आई वडील पण डब्यावर तबला वाजवायचे आणि तेच गुण माझ्यात आले. आणि मी पण आमचे शिक्षक मयूर गुजराती सर होते शाळेमध्ये चोपड्यात असताना. चोपडा जळगाव जिल्ह्यात तिथे 10वीपर्यंत शिक्षण झालं. आणि म्युझिक टीचरचा तबला ऐकणं, वाजवतात कसा, हा कसा करतात, तो कसा वाजवतात, कसं केल्यावर कसा आवाज येतो. त्यावेळेस सर म्हणायचे की तू ट्युशन लाव, पण परिस्थिती नसल्यामुळे मी ट्युशन नाही लावली, पण निरीक्षणातून तबला वाजवायला शिकवतो. आणि एका समारंभाला भजनाचा कार्यक्रम होता. तबल जे ऑप्शन राहिला आणि मला हुरहुर होती की मी वाजवू शकतो, तर वाजवू का. हळूच त्याच्या ताकांना विचारतो, हां बसा. तर मी पूर्ण भजन पहिल्यांदाच हातात तबला घेऊन आधी बेंचवर प्रॅक्टिस करायचो सरांची बरोबर. तो एक पहिलाच कार्यक्रम माझा म्हणजे दैवी कृपा असते, ही आपण काहीच करत नाही, फक्त आपण आपली ज्योत रेडी ठेवायची आहे, तो बरोबर ती पेटवत असतो. अशाच प्रकारे अनेक कला म्हणजे बासरी वादन, तबला वादन, गाणे म्हणणे आणि गीत रचना करणं सुद्धा याच प्रकारे झालं. आणि थोडी चांगली संधी मिळाली मला या कोळीवाड्याची शान
हा 7 गाण्यांचा अल्बम होता. म्युझिक रेडी होतं, शब्द त्यांना टाकायचे बाकी होते. सर्वच म्हणून दुसऱ्या शाळेत गेलो होतो नुकतंच, आणि ते शिक्षक म्हणाले योगेश केडी म्हणून, त्यांची मिसेस समृद्धी केडी गायिका, या कोळेवाड्याची शाळेची गायिका. तर त्या म्हणून तू जर लिहित असेल तर एकदा स्टुडिओत आहे, आमचं म्युझिक आहे आणि तुला जर जमलं तर शब्द टाक. 3 दिवसात ते एक ट्यून्स ऐकून मी शब्द टाकले आणि ते एक गाणं त्याच्यात या कोळेवाड्याचं शाळा फेमस झालं. मराठीत लिहिलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवेल. हे सर्व काही देण असेल ती दैवी देण असते, आपल्या आईवडिलांकडून आपल्याला मिळत असते. आणि आपल्याला कळतं की आपला जन्म यासाठी झालेला आहे, मग आपण तेच काम का पुढे नेऊ. ते स्वतःसाठी न ठेवता इतरांसाठी पण त्याचा उपयोग व्हावा, विद्यार्थ्यांसाठी व्हावा. तर कवितांचं कुठे टीचर नसतात, तबला वाजवायला क्लास असतो किंवा गाण्याचा क्लास असतो, कविता करण्याचा क्लास नसतो. पण मी वर्गात मुलांना तशा पद्धतीने सोप्या पद्धतीने एक ओळ मी लिहितो आणि दुसरी ओळ यमकाची मुलांना करायला सांगतो. सोबत सोबत आई विषय द्यायचा, बाबा विषय द्यायचा, शाळा विषय द्यायचा, मित्र विषय द्यायचा, असं निसर्ग द्यायचा. हळूहळू मुलं करतात आणि त्यांना जेव्हा कॉन्फिडन्स येतो तर दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच आपल्याला दृश्य दिसतं. फक्त आपण आपली तयारी दाखवायची असते आणि समोरची पिढी आहे ती खूप चांगलं काम करायला खूप तयार आहे. आपण फक्त एक दिवा, छोटासा दिवा म्हणून त्यांच्या समोर जायचं. हा अनुभव मला प्रकर्षाने जाणवतो, त्यात मला खूप आनंद होतो. जरी मी चित्रकला शिक्षक असलो तरी म्युझिक, बासरी, तबला, गाणे, कंपोजिशन यात मला खूप रस आहे आणि उरलेल्या वेळात मी तो घालवतो. धन्यवाद सर, खूप माहिती त्यांनी काही वेळात दिलेली आहे. कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला, याचं त्यांनी थोडक्यात पटकन पटवून दिलं आणि ते अगदी जन्मपूर्व कालावधीपासून. तर असं फार थोड्या माणसाला याची जाणीव होत असते की मी कसा घडलो. तर जन्मपूर्व काळ त्यांनी तो आईच्या गर्भापासून हे संस्कार माझ्यावरती झाले, त्यांनी स्वीकारलं, मान्य केलं आणि असेच मी पुढे देत जाणार. कारण आपण देण्यासाठी आलेलो आहोत याची जाणीव त्यांना आहे. तिघही वेगवेगळ्या प्रांतातले आहेत, म्हणजे जरी कला शिक्षक हा एकच घटक आपला असला तरी पण तिघांकडे कला वेगवेगळ्या आहेत. मी गायवड सरांना विनंती करतो की त्यांनी देखील आपली ओळख थोडक्यात पटवून द्यावी. हॅलो, माझे नाव जितेश जगन्नाथ गायवड. मी पण सुविद्या प्रसारक संघ सुविद्यालय या शाळेचा शिक्षक आहे. मला लहानपणापासून चित्रकला म्हणजे आवडत नव्हती, चित्रकलेत नापास पण झालं सर. आणि असं असताना माझे वडील फक्त इतके होते, ते म्हणायचे, माझं अक्षर पण खूप खराब होतं. माझे वडील म्हणायचे, अरे तू चांगले जर मेहनत तर तुझं अक्षर सुधारेल, आपण प्रयत्न करूया. आणि त्यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी मला चित्रकलेच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये बसवलं. विशेष म्हणजे आमच्या शाळेमध्ये त्या ज्या परीक्षा होत्या त्या पहिल्यांदाच झाल्या होत्या आणि त्याच्यात जवळजवळ 10-15 अशी मुलं बसलेली असतील आणि आम्हाला ती परीक्षा देण्यासाठी तालुक्याच्या गावी जायला लागायचं. तिकडे गेलो ती परीक्षा दिली आणि त्यावेळेला असे क्लासेस वगैरे काय नव्हते, पण त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये मी एकटाच पास झालो होतो. आणि मग वाटलं की वडिलांना वाटलं त्याच्यात काहीतरी गुण आहे. जेव्हा मी 10वी पास झालो त्यावेळेला त्यांना ते चित्रकलेची आवड होती. त्यांना वाटत होतं माझ्या मुलाने ते करावं, मला ती आवडच नव्हती. पण जेव्हा त्यांनी ड्रॉइंग कॉलेजला टाकल्यानंतर तिथून माझी ती आवड सुरुवाती झाली. आणि मग असं करता करता मला ते आवड जेव्हा लागली त्यावेळेला ते शिकत राहावं असं वाटलं. त्यानंतर मी पहिल्यांदा सुरुवातीला फाउंडेशन हा कोर्स केला होता, नंतर ATD झालो, नंतर AF केलं, मग फाईन आर्ट केलं आणि नंतर मास्टर ऑफ फाईन आर्ट. म्हणजे जेवढे ते चित्रकलेचे जेवढे काही कोर्सेस असतात ते सगळे पूर्ण करून घेतले. मी आमच्या शाळेमध्ये जेव्हा लागलो इकडे, त्या शाळेमध्ये लागल्यानंतर तिथे जे संस्था चालक जे होते त्यांच्याशी ऋणानुबंध असे जुळत गेले.
संस्थाचालक बदलत होते, पण त्यांच्याशी माझे सूर जमत होते. आणि असंच आमच्या संस्थेमध्ये समाजसेवा करण्याचं जे सिरीज होती, ते आताचे जे अध्यक्ष आहेत, सुप्रसंघाचे अध्यक्ष महादेव रानडे सर, त्यांनी एक शृंखला तयार केली होती की महाराष्ट्रातली समाजसेवी जे लोक आहेत त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांची ही जी वाटचाल आहे म्हणजे त्यांना एकत्र आणून समाजासाठी असं काहीतरी मोठं काम करायचं जेणेकरून ते आपापसात देवाणघेवाण करतील आणि हे कार्य मोठं होईल. मग त्यांना आणायचं कसं? मग आम्ही एक पुस्तक मालिका सुरू केली आणि पुस्तक मालिका सुरू करून त्या एका भागात 9 असे NGO किंवा जे कोणी समाजसेवक असतील ते सगळे त्यांची आपली आपली माहिती त्यामध्ये ते द्यायचे. ही सर्व माहिती आम्ही करून ती सगळी पीस तयार करायचो. याच्यामध्ये DTP वगैरे त्याचे कवर मुखपृष्ठ असे करून आम्ही जवळजवळ 12 भाग प्रकाशित केले. आणि हे 12ही भाग प्रकाशित करताना त्या प्रत्येक प्रकाशनाचे त्याचे 1000 कॉपी काढलेले आहेत आणि ह्या विनामूल्य वितरित केलेले आहेत जेणेकरून लोकांना मिळाव्यात आणि त्याच्यातून प्रोत्साहन मिळतं. म्हणजे संस्थेच्या कार्यामध्ये प्रोग्रेसमध्ये सरांचा वाटा कसा हे त्यांनी मांडलेला आहे. निश्चितच सर, आपण जी माहिती सांगताय ती हा प्रत्येक श्रोतूवर बारकाईने टिकतं, म्हणजे घेत नसतील परंतु ते सगळं काही स्मरणात राहतं. कारण या साऱ्यांनी आपल्या प्रयत्नानं फक्त 2 बोटावरती आणून ठेवलाय आनंदाचा स्वर्ग आणि आपल्याला लाभलाय अतिशय बहुमुखी बहुआयामी श्रोतूवर. हे असे बहुमुखी लोक आहेत आणि याच त्याला तुम्ही मांडताय यांच्यामध्ये देखील आहे. आज उद्या त्या देखील प्रस्तुत होतील आपल्या समोर. माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की निश्चितच या कलेचा संस्थेनं कुठे ना कुठे आपला वापर करून घेतला असेल. संस्थेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात असतील किंवा इतर संस्था अधिकारी असतात, त्यांनी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला, कारण तुमच्याही असलेली कला ही जनजागृती करणारी आहे, लोकांना गोळा करणारी आहे आणि आपलं कामच हेच आहे. थेंबे थेंबे तळे साचे, लोकांमध्ये देत राहिलो तर त्याची वाढ होत राहणार. असं आपल्याला निश्चित संधी मिळाली असेल. आपण आपल्या हातात असलेल्या कुंचल्यानं कुठेतरी असे ब्रश फिरवलेले असतील जिथे खूप सौंदर्य निर्माण केलं असेल, त्याचा फायदा संस्थेला निश्चित झालेला असेल. आपल्याला विनंती आहे, हा प्रश्न तिघांनाही आहे, आपल्याला आपल्या कुंचल्यानं आता इथे घडून आम्हाला काहीतरी चित्र रेखाटून दाखवायचे. आपली सर्वांच्या वतीने सरांना विनंती करतो की त्यांनी एखादं चित्र इथे सुंदर आपल्याला फलकावरती करून दाखवायचंय. आणि त्याच वेळेला वेळेअभावी आपण प्रत्येकाला वेगवेगळे नाही संधी देऊ शकत, तर मी चौधरी सरांना विनंती करेन की त्यांनी काव्याचा त्यांचा जो प्रवास आहे तो आपल्याला ऐकवलेला आहे, तर त्यांनी आपल्याला त्याच वेळेला जेव्हा सर इकडे चित्र रेखाटत असतील त्यावेळेला त्यांनी कविता आपल्याला ऐकवायची. सरांना विनंती, आपण आपली कविता एखादी ऐकवा. चांगल्या सुंदर आतापर्यंत खूप गाजलेल्या आहेत, प्रचलित झालेल्या आहेत, ह्या श्रोतू वर्गाला त्या कविता ऐकायला. धन्यवाद सर. मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपण शिक्षक आहोत, समाजाचं आपल्याला देणं आहे. प्रत्येकाकडे काहीतरी कला असली पाहिजे. तुम्हाला जर समाजाच्या प्रकाश झोपामध्ये यायचं असेल तर शिक्षकी पेशाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीतरी कला असेल तेव्हा तुम्ही समाजापर्यंत पोहोचू शकता, तेव्हा तुमचं नाव होऊ शकतं. जसं आता आम्ही लोक आहोत, आमचं योगदान आहे समाजासाठी, तुमचं सुद्धा योगदान आहे. माझी कविता आपल्या सर्वांसाठी कविता आहे. आपण सारे शिक्षक आहोत. कवितेचं नाव आहे, तुम्हाला आवडेल, नक्कीच कविता आवडेल. शिक्षका सार सार सोसायचं. शिक्षका सार सार सोसायचं. चांगली गुणवत्ता प्राप्त करूनही सुरुवातीला तुला विना वेतन विद्यार्थी घडवायचं आहे. पोटाला चिमटा देऊन शिक्षण सेवकाचं काम तुला करायचं आहे. शिक्षका तुला हे सार सार सोसायचं. सर्व धर्म समभावाचे धडे तुला शाळेत शिकवायचे. सर्व धर्म समभावाचे धडे तुला शाळेत शिकवायचे आहे. नोकरीला मात्र जातीनिहाय भरतीला तुला सामोरं जायचं आहे. शिक्षका तुला हे सार सार सोसायचं. चढी लागे छम छम विद्या येई घम घम. तो काळ आता भूतकाळ झालाय. तो काळ आता भूतकाळ झालाय. विद्यार्थ्याला मारायचं नाही,
विद्यार्थ्याला रागवायचं नाही. केलीस तू शिक्षा तर तुला तुरुंगात जायची तयारी ठेवायची आहे. शिक्षका, आता हा वर्तमान काळ आला. शिक्षका, तुला हे सार सोसायचं. इंग्रजी शाळांचा पाऊस महाराष्ट्रात पडतो आहे. इंग्रजी शाळांचा पाऊस महाराष्ट्रात पडतो आहे. मराठी शाळेत मात्र विद्यार्थ्यांचा तुटवडा पडतो आहे. एक विद्यार्थी शोधण्यासाठी घर घर तुला वळवण फिरायचं आहे. शिक्षका, तुला हे सार सोसायचं. विद्यार्थ्यांअभावी मराठी शाळा नामशेष होत आहे. अतिरिक्तची पहिली सुरी तुझ्याच मानगुटीवर बसली आहे. विद्यार्थ्याने आधार कार्ड काढलं नसेल तर त्यासाठी धावपळ तुलाच करायची आहे. उद्या विद्यार्थ्याला घरी जेवण मिळालं नाही तर ती व्यवस्था देखील तुलाच करायची आहे. शिक्षका, तुला हे सार सोसायचं. विद्यार्थ्याला शिकवलं नाही तरी चालतंय. ऑनलाईनच्या कामांसाठी, इतर कामांसाठी, कागदपत्रकांसाठी तुला धावपळ करायची आहे. शिक्षण विभागाच्या वाऱ्या तुलाच करायच्या आहे. शिक्षका, तुला हे सार सोसायचं. शिक्षका, तुला हे सार सोसायचं. दुसरी कविता सादर करतो. मराठीचीच कविता आहे, परंतु लेवा गडबोली भाषेमध्ये आहे. लेवा गडबोली भाषा म्हणजे बहिणाबाई चौधरी यांची भाषा. त्या भाषेमध्ये कविता मी सादर करतो आहे. मराठी शैलीतच शिकायचं. गुरुजी, मला मराठी शैलीतच शिकायचं आहे. गुरुजी, शाही आमची इंग्रजी मीडियमची आहे. गुरुजी, शाही आमची इंग्रजी मीडियमची आहे. इंग्रजी शाही म्हणजे नुसतं फॅशनच आहे. आमच्या शाळेतले सर आणि त्या मॅम तर आमच्या सगळं मराठीतूनच बोलताय. मग तुम्ही सांगा ना गुरुजी, इंग्रजी शिकण्याचा आमचा काय फायदा? गुरुजी, मला आता मराठी शिकायचं. घरात माझ्या मायबापाले ते इंग्रजी काही लिहिता वाचता बी येत नाही. अभ्यास माझ्या घरी कोणीच घेत नाही. शेजारचे, बाजारचे आणि गावातले पोरं इंग्रजी शाळेत जात आहे म्हणून माझ्या घरचे मला बी इंग्रजी शाळेत पाठवत आहे. ते इंग्रजी मला काही समजत नाही आहे. गुरुजी, मला बी आता मराठी शाळेतच शिकायचं. इंग्रजी शाळेपेक्षा मराठी शाळेत पोरायवर, इंग्रजी शाळेपेक्षा मराठी शाळेत पोरायवर चांगले संस्कार केले जात आहे हे मला बी समजत आहे. मराठी शाळेत शिकिसन बी लोक आज मोठमोठ्या पदावर आपली कर्तव्य दाखवत आहे. मला बी आता मराठीचं महत्व समजतंय. गुरुजी, मला बी आता मराठी शाळेतच शिकायचं. सरकार आणि संस्था चालकानं इंग्रजी शाळेचा बाजारच मांडलाय. गुरुजी, 4-5 वर्षात या इंग्रजी शाळेत शिक्षणाचा परिणाम बी दिसणार आहे. मायबोली टिकवण्यासाठी मला बी आता मराठीतून शिकणं गरजेचं वाटत आहे. गुरुजी, मला बी आता मराठी शाळेतच शिकायचं. मराठी शाळेत पोरं नाही म्हणून त्या शैलीत ग्रुप लागत आहे. गुरुजी, घोरेघोरी आणि दारोदारी जायसन एक पुऱ्या तुम्ही शोधताय. घरोघरी आणि दारोदारी जायसन तुम्ही एक पुऱ्या शोधताय. पदरमोड करून शैली वाचण्यासाठी तयमय धैपय तुमची सुरू आहे. गुरुजी, मला बी आता मराठी शाळेतच शिकायचं. मराठी शाळेत टिकली तर मराठी संस्कृती बी टिकणार आहे. नाही तर मराठी भाषाच इतिहासात जमा होणार आहे. सरकारचं काही डोकं ठिकाणावर नाही आहे. मला बी आता तुमच्या सगळं मराठीचं महत्व सांगायचं आहे. म्हणून गुरुजी, मला बी आता मराठी शाळेतच शिकायचं. गुरुजी, मला बी आता मराठी शाळेतच शिकायचं. अतिशय खणखणीत आवाजामध्ये आणि आपल्याला कविता ज्या कवीने त्यांच्याबद्दल ऐकायला संधी मिळाली हे भाग्य आपलं फार महत्वाचं. की आपण पुस्तकं खरेदी करतो पण कधी आपल्याला कवी भेटत नसतात, लेखक भेटत नसतात.
पण जेव्हा आपण त्यांच्या सहवासात जातो त्यावेळेला वेगळी ऊर्जा येत असते. आणि अशी आपल्याला आजच्या वर्गामध्ये जे आज 6 दिवसापासून चालू आहे, पण आज हे वेगळंच आपल्याला काहीतरी ऐकायला पाहायला मिळत आहे. छान कविता सादर केली, आपल्या जीवाभावाच्या होत्या, ज्याच्यासाठी रेकॉर्डतोय त्या विषयावरती होत्या. आपण दुसऱ्या एका कलाकाराला आपण पाहतो. बघा, कलाकार प्रत्येकात लपलेला असतो, तो प्रगट होण्याची संधी पाहत असतो. अशी संधी ज्यांना मिळाली त्यांनी निश्चित ती उचलावी. या ठिकाणी आता आपण सोनवणे सरांना विनंती करत आहोत की त्यांनी बासरीचा जो त्यांना छंद लागला, हा तबल्याचा आता आपल्याकडे जे साधन उपलब्ध आहे त्यावरती त्यांनी निश्चितच दाखवते. फिंगरिंग बघा कशी आहे, त्यांनी ते दाखवते. तो ताल सूर बघा. आणि 2 कविता आपल्या पुढे सरांनी चांगले सादर केलेल्या आहेत. पुढच्या आपण संगीताकडे जाण्याच्या आधी इकडे तुम्ही पाहतात, तुमची नजर सगळीकडे फिरते, तिकडे छत्रपती शिवरायांचं चित्र पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. जोरदार एकदा टाळ्या वाजवून
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसं रुजाव बियाण माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसं रुजाव बियाण माळरानी खडकात बीजा हवी निकराणी हवी मायेची पाखर बीजा हवी निकराणी हवी मायेची पाखर स्वच्छ प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर त्यात कष्टाचा पाझर त्यात कष्टाचा पाझर बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसं रुजाव बियाण माळरानी खडकात कसं रुजाव बियाण माळरानी खडकात. अतिशय सुंदर. अगदी वासरीची धून जशी होती तसं ते सादरीकरण स्वरातून देखील सरांनी आपल्याला ऐकवलं. कविता सादरीकरण झालं तेही हार्ट टच म्हणजे जिव्हाळ्याला स्पर्श करणार. आणि धून बासरीची ही तर आपल्याला बाहेरचं वातावरण सगळं पूर्णपणे आता पावसाळ्यात निसर्गरम्य आणि त्याच्यामध्ये चाललेली ही धून अतिशय सुंदर वातावरण या वर्गात निर्माण झालेलं होतं. आपण या वर्गातून गेल्यावरती देखील मंडळी इथे जी आपल्या विचारानं तयार झालेली एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती इथे नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप लवकर अट्रॅक्ट करणार आहे. हे सगळं तुमच्यामुळे होणार आहे लक्षात घ्या. कारण वर्ग आधी खाली होता पण या 10 दिवसात निर्माण झालेलं वातावरण पुढे मुलांना चांगलं लाभणार आहे. कारण इथे जे पेरलेलं अडकलेलं आहे ते बुमरांग होऊन आपल्यावरतीच येत असतं आणि ते येणार सकारात्मक येणार असं वातावरण या ठिकाणी तयार झालं. चित्र छत्रपती शिवाजी महाराज की सुंदरसं चित्र तयार झालेलं आहे. माझा पुढचा प्रश्न आहे या तिघांनाही. शिक्षकी पेशामध्ये आपण पदासाठी झटत नसतो. आपलं पद जे आहे त्यावरून अधिक किती उंचीवरती जाता येईल त्यासाठी झटत असतो. माझा प्रश्न असा आहे यांना की यांना यांच्या कलेनं काही सन्मान संस्थेनं किंवा अन्य ठिकाणी प्राप्त झालेत का? कारण एक छोटीशी पिढगी आगीचा दम बसवते तसं एक छोटस मिळालेलं बक्षीस देखील आपल्याला अधिक प्रेरणा देत असतं. तिघांना एकच प्रश्न मला यांना आतापर्यंत यांच्यातल्या असलेल्या कलेनं कशा प्रकारचा सन्मान समाजात प्राप्त करू शकतो? सनवलं कला म्हटले की जो कलाकार असतो ज्यात ती कला उपजत असते किंवा वाहत असते. वाहणे म्हणजे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जसं आपण शिकलो मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे तसं या कलेचं मूल्यमापन समाज करत असतो, विद्यार्थी करत असतात. आपले शाळेतले ट्रस्टी आपण त्याला विश्वस्त म्हणतो ते करत असतात किंवा समाजातले मोठी व्यक्ती करत असते आणि त्यातून आपल्याला संधी मिळत असते. त्यांना ही कला आवडते. तर बासरी वादन माझं आमच्या शाळेत कुठेही कार्यक्रम असेल कोणताही कार्यक्रम असेल तर दीप प्रज्वलनाला आवर्जून मला सांगितलं तसं बासरी वादन तुमचं दीप प्रज्वलनाला असणार आहे. त्यानंतर मी स्वागत गीत गाणं मुलांकडून तयार करून घेतो. तबला वाजवतो. मी स्वतः तबला वाजवतो. मुलं गाणं म्हणतात, मी तबला वाजवतो आणि आपले संगीत टीचर आहे पंडित मॅडम त्या हार्मोनियम वाजवतो. म्हणजे आमचा एक संच तसा बसलेलाच आहे. आणि कुठल्याही बाहेरच्या कार्यक्रमात म्हणजे दुसऱ्या शाळेत समजा एखाद्या तिथे संगीत शिक्षक नाहीये त्या ठिकाणी आम्हाला आवर्जून बोलवलं जातं आणि काहीतरी सन्मान दिला जातो. निदान शब्द सन्मान तरी शब्दबोलांनी जरी सन्मानित केलं तरी आपल्याला ऋण फेडल्यासारखं वाटतं आणि ही कला इतरांसमोर सादर करण्याचा समाधान आहे. त्याचप्रमाणे
आपल्या वर्गातील अनेक कार्यक्रम असतात. उदाहरणार्थ आपण मोठा कार्यक्रम असतो विज्ञान प्रदर्शन. यामध्ये मी विज्ञान गीत दरवर्षी तयार करतो मुलांकडून, म्हणजे लिहितो, म्युझिक करतो आणि मुलांकडून पण बसवून घेतो. आणि त्यामुळे सुद्धा सर्वांचं ते एक झालेलं आहे की विज्ञान गीत म्हटलं की सोनवणे सर असं एक आपण समीकरण आपण म्हणू शकतो सर तयार केलं. आणि आमचा जो कलाध्यापक संघ आहे मुंबईचा, त्यांनी याच गोष्टी हेरल्या आणि मला सांगितलं की तुम्हाला आम्हाला राज्य पुरस्कार द्यायचा आहे संस्थेचा. मी म्हटलो मी एवढा काय मोठा नाही आहे की राज्य पुरस्कार वगैरे मिळवेल. मी माझ्या छोट्याशा संस्थेत आणि वर्गात काम करतो. पण तेव्हा नाही सर, तेच काम असतं की जे रिफ्लेक्ट होतं आणि तुम्हाला वाटत नाही पण आम्हाला वाटतं की तुम्हाला तो पुरस्कार मिळावा. तर बघा, मी तर एवढा पात्र मला स्वतःला वाटत नाही, पण मग त्यांनी ते फाईल मला द्यायला सांगितलं आणि मला 2014 महाराष्ट्र राज्य आमच्या संघटनेचा पुरस्कार मिळाला. तर यात आपलं म्हणजे कला जोपासली किंवा त्याचा अंगीकार केला याचं नक्कीच समाधान मिळतं. आपल्या कुळाच्या लोकांना, आईवडिलांना समाधान मिळतं, भाऊ बहिणींना समाधान मिळतं, नातेवाईकांमध्ये थोडंसं त्यांना छान वाटतं. मग नातेवाईकात पुढे गेलो की संगीत कार्यक्रम असतो, तिथे कराओके गाणे असतील किंवा काय असतील आवाजाची संधी मिळते. म्हणजे प्रचलित आपलं नाव सुद्धा म्हणजे असं होत असतं अशा प्रकारे. थोडक्यात आपण दोघांना विनंती करतो की त्यांनी पण आपली माहिती सांगावी. नमस्कार. साहित्य लिखाण हे बालपणापासूनच होतं. वर्तमानपत्रात लेख लिहिणं, त्याच्यामुळे एक लेखक, एक शिक्षक, एक पत्रकार आणि एक कवी अशा प्रकारच्या भूमिका साकार करत करत आज रोजी साधारणतः 37 ते 38 राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय अशा प्रकारचे पुरस्कार मला मिळालेले आहेत. अभिमानाने सांगतो, अक्षरशः माझं घर हे पुरस्कारांनी सजलेलं आहे. कांबळे सरांना माहिती आहे तिकडे माझं कार्य हे निरंतर चालत असतं. जे विद्यार्थी शाळेची फी भरू शकत नाही, युनिफॉर्म खरेदी करू शकत नाही, सॉक्स घेऊ शकत नाही, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना माझ्या शाळेमध्ये मी मदत करत असतो. कोरोनाच्या काळामध्ये जळगावला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 4 विद्यार्थिनी की ज्यांचं पालकत्व हरवलेलं होतं कोरोनामुळे, त्या 4 विद्यार्थिनीच्या कॉलेजचं शिक्षण घेण्याची जबाबदारी मी उचलली होती. आणि अशा प्रकारच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 4 वेळा मी कविता सादरीकरण केलेलं आहे. माझ्या शाळेमध्ये गेल्या 7-8 वर्षापासून 2 महिन्यातून एकदा मी शाळेमध्ये कवी संमेलन देखील आयोजित करत असतो. महाराष्ट्रातील बरेच कवी या कवी संमेलनामध्ये कविता सादर करण्यासाठी येत असतात. आमची शाळा कसल्याही प्रकारचे 5 पैसे न घेता अशा प्रकारच्या कवी संमेलन आयोजनासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं. शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमाचे बातमी तयार करणे, मराठी भाषा दिवस असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा माझ्यासारख्याला या मराठी भाषा दिनानिमित्त कवी संमेलनासाठी किंवा कार्यक्रमासाठी कविता सादरीकरणासाठी बोलवत असतात. अजून आपल्यासारख्याला शिक्षकाला अजून काय नाही. म्हणून माझी नम्र विनंती आपल्याला की काहीतरी कला आपल्यासाठी आपल्यामध्ये उपजत करा, निर्माण करा, जेणेकरून आमच्यासारखं तुमचं सुद्धा नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि समाजासमोर तुमचं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं. अतिशय मोलाचा सल्ला दिला की प्रत्येकाने आपण काही ना काही करत राहणं आवश्यक आहे. मी गायवड सरांना विनंती करतो, त्यांनी देखील आपली माहिती. मला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला म्हणजे मला कंटाळा येतो. कारण ज्या वेळेला मला कंटाळा येतो त्यावेळेला मी माझ्या कलेचा वापर करत असतो. झालं बोलायचं. पण मी कॉलेजला असल्यापासून जेव्हा मला समजायला लागलं की आर्ट आपल्याला आलं पाहिजे आणि खूप सारं काम आपल्याला करायला पाहिजे, त्याच्यात खूप शिकण्यासारखे आहे, आणि तेव्हापासून माझी पारितोषिकांची ओळख होत गेलेली आहे की आतापर्यंत शेवटचा जो आहे तो राज्यस्तरीय कलाध्यापक संघ, तो आता मला यावर्षी मिळाला. असे म्हणजे चालूच असतात. बरीचशी खूप सारी बक्षीस आहेत.
पण तरी सुद्धा मला कलेमध्ये काम करत राहायला आवडतं. जे शाळेतही आम्ही रविवारी संस्कार भरण्याचे क्षेत्र जे आहे ते आहे रविवारी भरत असतं आणि त्यावेळेला आपले शाळेचे विद्यार्थी तिकडे येतात आणि तिथे खूप सारे तज्ञ जे चित्रकार आहेत असे तिथे प्रॅक्टिस करत असतात आणि आपला सगळा वेळ तो जो आहे तो कलेला वाहून देण्यामध्येच असतो. मोकळा वेळ असतो तो हा आमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे. अतिशय सुंदर, अतिशय छान, अति समर्पक माहिती आपल्याला दिलेली आहे आणि बक्षिसांमुळे यांना नाही, यांच्यामुळे बक्षिसाला शोभा आलेली आहे. मग अशी बक्षिस शोभिवंत तयार व्हावी की ज्याची शोभा अधिक आपल्यामुळे वाढेल आणि यासाठी धडपडणं हा शिक्षकी पेशाचा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. या संदेशासह आजचा मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपवत आहोत. सर्वांना धन्यवाद आणि गोडी श्रोत्यांना देखील धन्यवाद.